नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पैशाची व्याख्या व पैशाची उत्क्रांती बघितली, म्हणजेच पैशाचे विविध प्रकार आपण बघितले। तर आज आपण पैशाची विविध कार्य बघणार आहोत, म्हणजे पैसा कोणकोणती कार्य करतो किंवा कोणकोणते काम करतो ते आज आपण बघणार आहोत। त्या अगोदर बघा की पुस्तकामध्ये पैशाच्या उत्क्रांतीनंतर एक कोष्टक दिलेला आहे, त्यात विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा अशा दोन संकल्पना दिलेल्या आहेत। तर या दोन्हीही संकल्पना अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत। तसेच पुढे पैशाची गुणधर्म किंवा पैशाचे गुणधर्म दिलेले आहेत आणि हाही भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। म्हणजेच विधिग्राह्य पैसा व अविधिग्राह्य पैसा या दोन संकल्पना आणि पैशाचे गुणधर्म हा भाग अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। या दोन्ही भागांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाही। तर आज आपण बघा की पैशाची कार्य बघणार आहोत। तर आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये बघा की पैसा अनेक महत्त्वाचे कार्य करत असतो किंवा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। सामान्यपणे या पैशाच्या कार्याचे 3 गटांमध्ये वर्गीकरण केले जाते। त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक कार्य, दुसरा प्रकार दुय्यम किंवा सहाय्यक कार्य, तिसरा आहे अनुषंगिक अथवा आकस्मिक कार्य। त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत, प्राथमिक कार्य। आता बघा की प्राथमिक कार्यामध्ये पैशाचं पहिलं कार्य आहे विनिमयाचं माध्यम, म्हणजेच वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्याचं माध्यम होय। मग पैशाचे सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणून विनिमयाचे माध्यम ओळखले जाते आणि विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे ही पैशाची एक मूलभूत भूमिका समजली जाते। हा पैसा जेव्हा विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करतो तेव्हा पैसा विनिमय व्यवहारांचे खरेदी आणि विक्री अशा 2 भागांमध्ये विभाजन करत असतो। तसेच विनिमयाचे माध्यम किंवा विनिमयाचे कार्य करून पैशाने प्रत्यक्ष वस्तू विनिमयातील गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण दूर केलेली आहे। आपण वस्तू विनिमय पद्धत बघितली की ज्या पद्धतीमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा वस्तू विक्री करण्यासाठी वस्तूंचाच वापर केला जायचा, परंतु त्या पद्धतीमध्ये आपण उदाहरण बघितलं होतं की 2 व्यक्तींकडे वस्तू आहेत आणि त्यातील एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडील वस्तूंची गरज आहे, परंतु दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीकडील वस्तूंची गरज नाही आणि त्यामुळे इथे गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण ही निर्माण होत असते। त्यांच्या गरजांचा दुहेरी संयोग हा घडून येत नाही। परंतु बघा नंतरच्या काळात पैशाचा शोध लागला आणि कोणत्याही वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही पैशांच्या साहाय्याने केली जाऊ लागली। आज कोणतीही व्यक्ती वस्तू विकून पैसा मिळवू शकते आणि भविष्यकाळात पैशाच्या सहाय्याने कोणतीही वस्तू व सेवा खरेदी करू शकते। मग आपण जो पैसा वापरतो त्या पैशाला काही वैशिष्ट्ये आहेत किंवा त्या पैशाची काही गुणधर्मही आहेत। मग पैशामध्ये सामान्य स्वीकार्यता हा गुणधर्म असतो किंवा वैशिष्ट्य असतं की सामान्य स्वीकार्यता म्हणजे की तो सर्वांनी स्वीकारलेला असतो, सर्वांना तो मान्य असतो। त्यानंतर पैशाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की वहनीयता। आता आपण जो पैसा वापरतो तो पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे आपल्याला नेता येतो। प्रवासामध्ये सुद्धा बघा की आपण पैसा हा सहजपणे नेऊ शकतो किंवा सुरक्षितपणे आपल्याजवळ ठेवू शकतो। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे टिकाऊपणा। आजच्या आधुनिक काळात जो पैसा आहे तर त्यामध्ये टिकाऊपणा हा गुणधर्मसुद्धा आढळून येतो आणि म्हणूनच बघा की पैसा विनिमयाचे माध्यम म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणून ओळखलं जातं। आज आपण अनेक वस्तू व सेवांची खरेदी करत असतो, अनेक व्यापारी दुकानदार वस्तू व सेवांची विक्री करत असतात आणि हे सर्व पैशाच्या साहाय्यानेच केलं जातं। तर पैशाचं पहिलं कार्य आपण बघितलं विनिमयाचे माध्यम। त्यानंतर दुसरं कार्य आपल्याला बघायचं आहे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण। आता बघा की जेवढ्या पण वस्तू आपण वापरतो
त्या वस्तू व सेवांचं मूल्य हे पैशात व्यक्त केलं जातं किंवा त्याची किंमत ही पैशामध्ये ठरवली जाते. तसंच या पैशामुळे वस्तूंच्या किमतींची तुलनाही करता येते. म्हणजेच जेव्हा वस्तूंचं मूल्य पैशात व्यक्त केलं जातं तेव्हा त्यास किंमत असे म्हटले जाते. मग बघा की विविध चलनाद्वारे वेगवेगळ्या देशातील वस्तूंचं मूल्य किंवा किंमत ही व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ मग आपण बघतो की जगात जेवढे पण देश आहे तर त्यांचं एकच चलन नाही तर वेगवेगळे चलन किंवा पैसे आपल्याला बघायला मिळतात. मग आपल्या भारतामध्ये रुपया हे चलन आहे. तसंच संयुक्त अमेरिका संस्थानामधील डॉलर हे चलन आहे. त्यानंतर युनायटेड किंगडमचं पौंड आणि जपानचं येन. तर प्रत्येक देशाचं किंवा जगातील जेवढे पण देश आहेत तर त्यांचे व्यवहार हे त्यांच्या वेगवेगळ्या चलनामध्ये केले जात असतात. त्यानंतर बघा की जेवढं पण तसेच बघा की सर्व प्रकारचं जेवढं पण उत्पन्न आहे, खर्च आहे, मालमत्ता आहे किंवा देणे घेणे आहे तर ह्या पैशाच्या स्वरूपातच पूर्ण केले जातात. आजही आपण बघतो की आपल्याला मिळणारं सर्व उत्पन्न आहे किंवा आपण जो खर्च करतो तो, त्यानंतर म्हणजेच बघा की सर्व वस्तूंच्या मूल्यांची तुलना ही करता येते. तसंच विविध वस्तूंच्या किमतीची तुलना करून त्या वस्तूंचं सापेक्ष मूल्य ही मोजता येतं. आता उदाहरणार्थ बघा की एका टेबलाची किंमत 2000 आहे आणि एका खुर्चीची किंमत 500 रुपये आहे. तर हे असे दर्शवते किंवा असे सुचवते की एका टेबलाचे मूल्य हे 4 खुर्च्यांच्या मूल्य एवढे आहे. म्हणजेच वस्तू आणि सेवा विविध परिमाणांमध्ये मोजल्या जातात. तर बघा की आपण पैशाचे प्राथमिक कार्य बघितले की विनिमयाचं माध्यम, त्यानंतर मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. तर पैसा हे 2 महत्त्वाचे कार्य किंवा काम करताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पैशाचे दुसरे कार्य आहे दुय्यम कार्य आणि त्यामध्ये पहिलं कार्य आहे विलंबित देणी देण्याचं साधन किंवा घेतलेलं कर्ज परत करण्याचं साधन. आता आपण वस्तू विनिमय पद्धत बघितली. त्यामध्ये बघा कर्ज घेणं सोपं होतं परंतु कर्जाची परतफेड करणं हे अवघड होतं. कारण कर्जे ही अन्नधान्य असेल, गुरे असेल किंवा पाळीव प्राणी या स्वरूपातच घेतली जात होती. परंतु परत करताना ती त्याच स्वरूपात किंवा जशीच्या तशी परत केली जाणं अवघड होतं, कठीण होतं आणि त्यामुळे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कर्ज घेणं सोपं होतं परंतु त्याची परतफेड करणं हे मात्र अवघड होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये पैसा आला आणि या पैशामुळे कर्जे किंवा देणे आणि घेणे अतिशय सुकर किंवा सोयीचं झालेलं आहे. कारण घेतली जाणारी कर्ज ही पैशाच्या स्वरूपातच घेतली जातात आणि त्यांची परतफेड ही सुद्धा पैशाच्या स्वरूपातच केली जाते. आणि त्यामुळे बघा की हा पैसा किंवा आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या पैशाचा वापर करतो किंवा व्यवहारांमध्ये तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर या पैशाच्या सहाय्याने अनेक व्यवहार किंवा आपलं जीवन हे अतिशय सुखकर किंवा सोयीस्कर झालेलं आहे. तसंच बघा की आपण पैशाची वैशिष्ट्य बघितली की त्यामध्ये स्वीकार्यता आहे, सर्वांनी तो स्वीकारलेला आहे, सर्वांना तो मान्य आहे. तसेच अन्य वस्तूंच्या तुलनेने मूल्याची स्थिरता, तसेच टिकाऊपणा की जे चलन किंवा पैसे आपण वापरतो तर तो काही काळ हा टिकून राहत असतो, खराब होत नाही. आणि त्यामुळे ह्या वैशिष्ट्यांमुळे सुद्धा बघा की पैसा हा विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून कार्य करत असतो. त्यानंतर पुढचं कार्य आहे मूल्यसंचयनाचे साधन. आता मूल्यसंचयन म्हणजे काय तर साठवून ठेवणे किंवा आपण त्याला बचत करणं असंही म्हणू शकतो. मग बघा पैसा हा मूल्यसंचयनाचे कार्य करतो. मग वर्तमान काळातील गरजांची पूर्तता आपण बघतो की मानवाच्या असंख्य गरजा आहेत आणि त्यामुळे त्या गरजांची पूर्तता करणं आवश्यक आहे, गरजा पूर्ण होणं आवश्यक आहे. परंतु गरजा पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी पैशांची आवश्यकता असते. म्हणजे वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी तसेच भविष्य काळामध्ये ज्या गरजा निर्माण होणाऱ्या असतात त्यासाठी सुद्धा पैसा हा घटक आवश्यक असतो. पैसा आपल्याजवळ असणं आवश्यक असतो
आणि त्यामुळे बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नातून किंवा जे चालू उत्पन्न आहे त्यातून बचत करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे बघा की पैशाच्या माध्यमातून ही बचत करणे अत्यंत सुलभ होते किंवा सहजपणे कोणीही बचत करू शकतं. म्हणजेच पैसा हा विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून ओळखला जातो किंवा विलंबित देणी त्यामुळे देता येतात. तसंच मूल्यसंचयनाचं कार्यही तो करत असतो. त्यानंतर पुढे बघा की जे एम केन्स जे आहेत की लॉर्ड जे एम केन्स की ज्यांना आपण मागच्या पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की केन्स यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. अर्थशास्त्राचे जनक आपण बघितलं होतं की ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत, परंतु आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून जे एम केन्स हे ओळखले जातात. आणि त्यांनीसुद्धा बघा की पैशाला वर्तमान व भविष्यकाळातील दुवा असं म्हटलेलं आहे. मग असं म्हटलं जातं की वर्तमान काळात पैसा जर तुम्ही वाचवाल तर तोच पैसा तुम्हाला भविष्यकाळातही वाचवेल. तर म्हणून पैसा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पैशाच्या साहाय्यानेच अतिशय महत्त्वाची कार्य ही केली जात असतात. त्यानंतर तिसरं कार्य आहे की मूल्य हस्तांतरणाचे साधन. आपण बघतो की पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण केले जातात. म्हणजे पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हस्तांतर केला जाऊ शकतो किंवा व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. मग आपण बघतो की पैशाच्या साहाय्याने वस्तू आणि सेवांची सहजपणे खरेदी केली जाते, विक्री केली जाते आणि त्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे हस्तांतर केले जातात. किंवा बघा की एक उदाहरण म्हणून आपण बघू की एका ठिकाणची इमारत किंवा शेतजमीन यासारखी वास्तव जिंदगी. आता जिंदगी याचा अर्थ आपल्या अर्थशास्त्रामध्ये संपत्ती असा होतो. लक्षात ठेवा, जिंदगी म्हणजे संपत्ती. मग बघा की एका ठिकाणची इमारत असेल, शेतजमीन असेल तर ती विकून त्याच पैशाच्या साहाय्याने आपण दुसरीकडे इमारत किंवा शेतजमीन घेऊ शकतो. म्हणजे सहजपणे मूल्यांचं हस्तांतरण हे केलं जाऊ शकतं किंवा पैशाचं हस्तांतरण हे केलं जाऊ शकतं. म्हणजेच पैसा मूल्य हस्तांतरणाचे माध्यम म्हणूनही कार्य करत असतो. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला पैशाचे अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य बघायचे आहेत, परंतु ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.